आणि यानंतर पुन्हा एकदा समीकरणं मुंबई महानगरपालिकेसाठीची। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती जवळपास फुटलेली आहे, कारण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष एकत्रित निवडणुका लढवत असले तरी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र त्यांच्यापासून फारकत घेण्याचं निश्चित केलंय। याला कारणीभूत ठरलेले आहेत ते म्हणजे नवाब मलिक। पण नवाब मलिक हेच आपले निवडणुकीचे प्रमुख असतील या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस ठाम राहिली आहे आणि आता लवकरच अजित पवारांचा पक्ष 100 उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करणार आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची या संदर्भात बैठक पार पडेल। नवाब मलिकांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत उमेदवारांच्या यादीवरती शिक्कामोर्तब सुद्धा केलं जाईल। माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। या चर्चेचा तपशील मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्या दोघांचं सुद्धा मार्गदर्शन या बाबतीमध्ये घेतो आहे। त्यामुळे 2 दिवसांमध्ये आपल्याला कळेल, 30 तारखेला संध्याकाळी कळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये नेमका किती जागा लढवतो आहे। हे 30 तारखेला 3 वाजताला आपल्याला कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।